अंधश्रद्धा आणि त्याच्या आडोशाला लपलेलं क्रौर्य, माणुसकीला काळिमा फासणारं भयानक क्रौर्य, ते कधीकधी दिसत नाही, कधीकधी अनुभवाला येतं, तरी पण शहाणी सुट्टी लोक तोंड बंद करून गुपचूप राहतात. आज आपण ऐकणार आहोत रत्नाकर मतकरींची कथा बाबल्या रावळाचा पेटारा. रत्नाकर मतकरी, बाबल्या रावळ्याचा पेटारा. ऐकूया बाबल्या रावळाचा पेटारा. कुणी काही जोरजोराने वाजवू लागलं की मला फार भीती वाटते. तडतड तडतड ताशा, झन 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 झांजा, ढोल सावकाश पण एका तालात ढम ढम ढम. साधे घासलेटचे डबे ढाण ढाण ढाण, भयानक. हे सारे असे कर्कश वाजायला लागलं की पोटात भीतीचा गोळा उठतो. वाटतं ह्यापासून पळून जावं, पण नाही पळता येणार. त्यांना माहिती आहे की हे माझ्यासारख्याला सहन होत नाही आणि म्हणून मुद्दामच तर वाजवतात. एकटे दुकटे नाहीत, ते बरेच जण आहेत. त्यांना कल्पना आहे की माझं त्यांचं पटणार नाही. माझ्यासारख्याला शांतता हवी, सौम्यपणा हवा, म्हणून तर त्यांचं आपलं वैर. त्यांना शांतता नको, मुळीच नको. त्यांना हवा नाद. ठण ठण ठणाठण ठण, ढाम ढाम ढाम. त्या नादातून येते ती बेहोशी त्यांना हवी. सगळ्यांनी वाजवलं की सगळे जवळ येतात, एकत्र होतात, सोबत मिळते एकमेकांची. नाद नसला की शांतता असते, एकटेपणा असतो, तो असह्य होतो आणि म्हणूनच ते वाजवत राहतात, एकसारखे वाजवत राहतात, दुसऱ्याला असह्य होईपर्यंत वाजवत राहतात. तेव्हाही नाही का, तेव्हाही त्यांनी असंच केलं. ते एकसारखे वाजवत राहिले. थांबा थांबा म्हटलं तरी कोणी ऐकलं नाही. उलट मलाच चूप बस, गा बस असं म्हणाले. बाजूला ढकललं. साहजिकच होतं. माझं वय त्यावेळेला अगदीच लहान. गुडघ्या एवढा पोर होतो मी, नुसता हात उगारला तरी लांब पडणारा. पण आत्तासुद्धा ते माझं काही चालू देणार नाहीत. गोंगाट करतील, आरडाओरडा करत वाजवीत राहतील. कारण मी एकटा आहे आणि ते अनेक आहेत. तेव्हाही मी एकटा होतो. सगळा गाव त्यांचा होता. केवळ लहान होतो म्हणून नाही, पण एकटा होतो म्हणून. गोंगाटात भाग न घेणारा, आवाज न आवडणारा, न संतापणारा, कुणाचा काटा न काढणारा मी एकटाच होतो. त्यांच्यापेक्षा फार वेगळा होतो. आणि ते साऱ्या गावभर पसरले होते. गुन्हेगाराक शासन या जाऊकच होया, ते रंगात आले की एकमेकांना सांगत. नाही तर देवाचो कोप नाही जातलो, असा पाप भिरू, देव भिरू गाव. पण कोण गुन्हेगार, कसलं शासन? गाव ठरविल तो गुन्हेगार, मनात आणेल ते शासन. आणि गाव म्हणजे ते जो जोरात नगारे बडवणारे ते. होळी 4 दिवसांवर आल्यापासूनच गावात वाजपोस सुरू झाली होती. 4-8 जणांचे गट सकाळपासून निघायचे. डबे, बोर्ड, थाळ्या, काय मिळेल ते हातात घेऊन वाजवीत घराघरांसमोर उभे राहायचे आणि होळीची वर्गणी गोळा करायचे. नाही म्हणायची कुणाची शामत, पण नुसती अनिच्छा दाखवली तरी त्याच्या आईमाईचा उद्धार व्हायचा. फक्त चवली पावली नव्हे, तर कुणाकुणाकडे होळीत टाकण्याजोगे जुनं सामान काय आहे त्याची देखील चौकशी व्हायची. कोणी सामानाचा लोभ दाखवला तर शिव्या देऊन त्याची संभावना व्हायची. मेल्या, अजून कित्याक हो वाघ तुका, बसान लाकड जेवलीस की. हे का खुर्ची म्हणतस, रांढेच्या 3 तरी पाय असत हिचे जागार. असं विचारतानाच
हलवून हलवून ते फर्निचर अधिकच खिळखिळं केलं जायचं. झालंच तर कुणाची फळं न धरणारी आंब्याची झाडं असत, कुणाचे माडाचे खुंट. एवढं असूनही न विचारता पळवलेली लाकडं, मांगरांची झापं आणि तोडलेली झाडं यांच्यापाशी मालकाने मारलेल्या बोंबा होळीच्या पुढे 15 दिवस चालू राहत. वाजपी मंडळी बाबल्या रावळाच्या दारात आली तेव्हा बाबल्या पेस पित होता. त्याची बायको गोकुळा त्याला भाजी वाढत होती. वाजपी खळ्यात आले तेव्हा ती पातेल्यात ठेवून दारापर्यंत आलेली दिसली. उंबरठ्याच्या बाहेर काही ती आली नाही, पण तिची उंच शेलाटी आकृती आत उभी राहताच सगळ्यांनी चापचूप होऊन एकमेकांकडे पाहिलं. वाजवणारे देखील क्षणभर वाजवायचे थांबले. बसा हा रे, एवढी पेस संपवून इलंय, बाबल्या रावळ आतूनच ओरडला. मग मंडळी खळ्यातच बसली. मंडळी म्हणजे 2-4 मोठी माणसं दम देण्यापुरती, बाकीची पोरं सोरच. धोत्राने मिशा पुशीत बाबल्या रावळ बाहेर आला. रावळ दिसण्यात उजवा होता. मिशा, कल्ले आणि बलदंड शरीर यामुळे तो भलताच मर्दानी दिसे. मला मात्र दुसऱ्याचा कचरा केल्यासारखं त्याचं ते छद्मी हसणं कधीच आवडलं नाही. रावळाच्या मर्दानी दिसण्यावर देखील गावाचे कुचकट शेरे असायचेच. खोकून खोकून छातीचं तिनपाट झालेले म्हातारे देखील रावळाला उघड उघड विचारीत, काय उपयोग मेल्या तुझ्या पैलवानकीचा? काय उपयोग? एक झील तरी काढलंस? हे बोलणं रावळाच्या मनाला झोंबत असलंच पाहिजे, पण वरवर तो हो 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 करून खोटंच हसायचा आणि म्हणायचा, काय सांगताल असा आप्पा, या गोष्टी देवाच्या हातच्या. आम्ही काय कमी केला देवा? जत्रेत पहिलो बोकड कापतात आमच्या नावाचो, पण नाही येणार दया देवाक, लेका काय करतलास? एक मात्र खरं की देवासाठी म्हणून काय मागितलं तरी त्याला बाबल्या रावळाची ना नसे. म्हणूनच होळीसाठी सामान जमा करणाऱ्या मंडळींना रावळाचा भरवसा होता. दरवर्षी तो मोठक्या तोडक्या तुकड्यांबरोबर लाकडाची एक तरी धड वस्तू द्यायचाच. काय देतेलस रावळा यंदा? मंडळींपैकी एकाने विचारलं. काय शिल्लक ठेवलंय तुम्ही? रावळ हसत म्हणाला, खुर्ची म्हणा नको, टेबल म्हणा नको, जे ते होळीत नेऊन जाळल्यात. आता परवाच्या दिवशी मुंबईतून कपाट हाडलाय बरा, काचवाला, त्या घालतंय तुमच्या बोंडल्यावर. कसं? काय तरी बोला नुकासं, कपाटाचं राहू दे, नीट सामक्या बोल, काय देशीत? हो ना करता करता बाबल्या रावळ माडीवर ठेवलेली एक प्रचंड संदूक द्यायला तयार झाला. पेटी तशी जुनीच, वाडवडिलांपासूनची, पण अजून मजबूत होती. मात्र तिच्यात ठेवलेली जुनी भांडी कुंडी बाहेर काढायला रावळाला सवड हवी होती. वाटेल तेवढी सवड द्यायला मंडळी तयार झाली. सर्वांनी शेवटी बाबल्याकडून पेटी उचलायचं ठरलं आणि मंडळी पुढल्या घरी निघाली. परत त्यांचं वाजप सुरू झालं. कानात बोटं घालावी लागतील एवढ्या जोराने ठणाठणा करून डबे वाजवणं, मध्येच दचकायला होईल असं खाणकन झांजा आपटणं, ताटांवरती काठ्या बडवणं आणि त्याहूनही अधिक भयंकर त्यांच्या गप्पा. बघितलास कशी लपली दाराआड आमका भिवून? लपतली नाही तर काय, रांडेक तोंड असा गावाक दाखवू, मेली गावाची निर्वंश करूक बघता, पण म्हणूच गाव तसं सोडतलं नाही तुका. देवाचा काम म्हणून ह्या वाजप देवाचा वाजवला तेव्हा कशी जीव टाकान इली आणि नंतर लपली ना, जखीन मारे ती. बिचारो रावळ, माणूस निसतो देवावाणी, पण ही अवदसा, ही घरात आहे ना, एकदाची मराल तेव्हा सुटतलो. मरूची नाही अशी तशी, त्या का मारतली ती? माणूस खाय मेली. हसणं, बडबड, वचवच आणि सगळ्या वाद्यांचा एकत्र गलका, ठाण ठाण
ढणाढण झन 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 झन. दुसऱ्या दिवशी मी रावळांच्या घराजवळून रानातून चाललो होतो तर मला गोकुळाने हाक मारून बोलावलं. लोक गोकुळाविषयी काही म्हणत, पण तिने हाक मारून बोलावलं की मला आनंद व्हायचा, कारण ती नेहमी काहीतरी चांगलं चुंगलं हातावर ठेवायची. केसांवरून पाठीवरून मायेने हात फिरवायची. तसं म्हटलं तर ती मला एकट्यालाच खाऊ द्यायला बोलवायची असं नाही. पूर्वी ती आजूबाजूच्या सगळ्या मुलांना जवळ करायची. परकं नवीन मूल गावात आलं की आपणहून खैसून इलंस रे म्हणून चौकशी करायची. ती हा असा सगळ्या मुलांविषयी ओढा का दाखवीत असय याचं कारण उघड होतं. बाबल्या रावळाला मूल नव्हतं. रावळांचं बाजारात दुकान होतं. ते बऱ्यापैकी चालत होतं. तेव्हा आल्या गेल्याच्या हातावर गुळखडा ठेवणं काही गोकुळाला महाग नव्हतं. पण असते महाग तरी तिने तोंडाचा घास काढून मुलाच्या हातावर ठेवला असता. इतकी तिला मुलं आवडत. पण गुळ नाही तर गुळासारखी मधुरवाणी होतीच तिच्यापाशी. पण ही झाली पूर्वीची गोष्ट. आजकाल सगळं बदललं होतं. गोकुळीने हाक मारल्यावर मुलं थांबत नाहीशी झाली होती. उलट तिच्याकडे लक्षच नसल्यासारखं दाखवून ती दुसरीकडे बघत तरातरा चालती व्हायची. तिच्या नजरेच्या टप्प्यातून बाहेर पडली की धूम ठोकून घर गाठायची. गोकुळाच्या हे लक्षात येई. ती पदराने डोळे टिपीत घरात जाई. एकदा माझ्या बरोबरीचं एक पोर असं धूम ठोकून पळत जाताना मला दिसलं. मी विचारलं, काय रे श्रावणा, तू का गोकुळाने हाक मारली तर पळतयस काय का खैसून? श्रावण काहीच उत्तर न देताच चालू लागला. रे श्रावणा, अरे बोलणंच नाही की त्यात. तुका काय वाटला तिनं काम सांगूक बोलावला? अरे खाऊक देतली होती खाजा बिजा. आमका नको बाबा त्या खाजा. श्रावण शिष्टपणाने म्हणाला, आज खाजा घेऊचा आणि उद्या मगे मसनात जाऊचा. मसनात म्हणजे रे? मी धसकून विचारलं. तेव्हा श्रावणाकडून सगळी बातमी कळली. गोकुळा म्हणे मुलांना करून घालते, म्हणजे तिच्या हातचा खाऊ घेतलेली पोरं जगत नाही. जगली तरी किरकिरी होतात, नाहीतर वेडीसुद्धा होतात. म्हणून सगळ्या आयांनी आपल्या पोरांना बजावून ठेवलं होतं. रे काय घेऊ बिऊ नका तर त्या हडळीच्या हातचा. घ्याल तर मरशान फुक्काट. पोरं देखील त्या धमकीने घाबरून गेली होती. याला फक्त माझा अपवाद, कारण मला धमकवायला आईच नव्हती. काहीतरीच काय, मी श्रावणाला हटकले. माझा नाही विश्वास. अरे गोकुळ्यासारखी नंबरी बाई असं कोणाचं वाईट करील तरी हॅट. यावर त्याने मला अनेक गोष्टी सांगितल्या. दूधवाल्या सावंताच्या पोरीला गोकुळ्याने खणाचा परकर पोलका शिवला. तो शिवल्यापासून तिने कधी तो अंगालाच लावला नव्हता. त्या दिवशीच तिला जो बारीक ताप यायला लागला त्याने अजून तिचं अंग सोडलं नव्हतं. मुंबईहून एक गोरा गोमटा मुलगा नारकरांच्या इथे पाहुणा आला होता. गोकुळाने त्याला नुसतं कुणाकडे रे इलस म्हणून विचारलं. मात्र त्या रात्रीच फुरसं चावल्याचं निमित्त होऊन तो खल्लास. आणि तो वाण्याचा पदू एक दिवस गोकुळाला दळायला हात लावला त्याने, आणि तेव्हापासून दर औसे पुनवेला त्याला जो दमा लागतो तो वैद्य केले, मांत्रिक केले तरी उतरत म्हणून नाही. गावातल्या बायका नदीवर, हळदी कुंकवाला, देवळात कुठेही भेटल्या की गोकुळाविषयी हेच बोलत. ते का आपण वांझोटा तर वांझोटा आणि दुसऱ्याची पोरा खाता असं म्हणत. दिसते बघा कशी पहाडासारखी पोरा खाऊन माजली असा. आमच्यासारखे पोरा बाळांचे कष्ट असत ते का? दुसरी एखादी किरकोळ बाई खोकत म्हणे, पंचांका सांगून व्हाया, ही पिढा आमच्या गावात नको ठेवशाल तर निर्वंश जातले एकेकाचे. तिसरी सुचवायची, मेल्या बाबल्या रावळात तरी कसा निभावता, घरकरीन ही असलीच जखीन, दुसऱ्यासारख्यान सोडून दिली असती, माणूस खाय बाईल.
पहिली नवीनच मुद्दा काढे, तिला परस्पर उत्तर मिळेल. अगं तो तरी काय करतलो ते का काय समजणार नाही, पण सोडून दिल्यानंतर त्याच्यावरच नाही गो चेटूक करतली ती. आणि सोडून खंय दितलो ते का घर ना माहेर. ती मेल्या वाचून बापड्याक दुसरा लगीन पण नाही करता येऊचा. शिरा पडो मेरीच्या तोंडार. मग कुजबूज आणखीन वाढायची. बडबड बडबड. कुणी तिला दर अवसेला मध्यरात्री घरासमोरून जाताना दिसायची. तर कुणी तिला पिंपळावर बसलेलं बघायचं. कुणी तिला गुलाल लावून लिंब फेकताना, तर दुसरं कुणी तिला मुलांचं जावळ उपटताना जवळजवळ पकडलेलंच असायचं. असं सारे जण बोलत. स्वतःक पोर नाही म्हणून गोकुळा इतरांच्या पोरांवर करणी करते हे सगळ्या गावाला पटलं होतं. गोकुळा बाहेर पडे तेव्हा बोलणाऱ्यांची तोंडं गप्प होत, पण त्यांच्या रोखलेल्या नजराच विचित्रपणे बोलू लागत होत्या. होता होता गोकुळाने बाहेर पडणं सोडलं. बारशाला, डोहा जेवणाला तर कुणी तिला बोलवीतच नसे, पण लग्नामुंजीला देखील एकटा रावळ चोरासारखा जाऊन यायचा. पहाटे उठून गोकुळा विहिरीवरचं काम आटपायची. देवळात जाणंही तिने बंद केलं होतं. फार कशाला कुणी आलं गेलं तरी ती उंबरठ्यात येत नसे, घरातूनच बोले. तोंड लपवून वावरण्याची ही शिक्षा ती स्वतःची स्वतःच घेत होती. म्हणून मला तिने हाक मारली की अपूर्वाई वाटायची. तिने दिलेला खाऊ खाऊन मी अजून तरी कधीच आजारी पडलो नव्हतो. आणि तिच्यासारखी बाई कुणाचं काही वाईट करेल यावर माझा विश्वास नव्हता. जे काही गावात व्हायचं ते योगायोगानेच. त्यात गोकुळाचा बिचारीचा काय दोष होता? हे आत्ताच्यासारखं तेव्हा स्पष्ट नसं हे खरं आहे, पण आतून जाणवायचं म्हणा, किंवा गावातले लोक बोलतात म्हणून म्हणा. मला काही त्या अफवेत तथ्य वाटत नसे. मी गोकुळाने बोलावलं की धावत जायचा तो जायचाच. त्याही दिवशी मी तसाच गेलो. गोकुळाने माझ्या हातावर एक मोठा चेंडूसारखा चुरमुऱ्याचा लाडू ठेवला आणि म्हणाली, खाऊन टाक. मी घाईगर्दीने खाऊ लागलो. ती माझ्याकडे पाहत शांत उभी राहिली. तिचा शांत चेहरा मला फार आवडायचा. गोकुळा चांगलीच उंच होती. उंचीच्या मानाने थोडी कृश होती, पण चेहरा इतका देखणा होता, इतका सौम्य होता की या चेहऱ्याची बाई कुणावर चेटूक करेल, लहान मुलांचा बळी घेईल हे अशक्यच वाटायचं. तुका औस आठवता रे तुझी? तिने अचानक विचारलं. मी नकारार्थी मान डोलावली. माझी आई इतक्या लहानपणी गेली होती की मला आई नसल्याचं सुखदुःखच नव्हतं. एवढं मात्र कधीतरी वाटायचं की मला गोकुळासारखी आई असती तर तिने रोज चुरमुऱ्यांचा लाडू दिला असता मला. मला पाणी द्यायला म्हणून गोकुळा वळली. तो तिच्या पाठीच्या चोळीखालच्या उघड्या भागावर लालसर वळ दिसला. मी तिला विचारलं, ह्या गो काय गोकुळा? ती दचकली. मग म्हणाली, काय नाही रे, लागला असात कुठंशी. मी नीट पाहून म्हटलं, नाही गोकुळा, लागलाय खय, चांबडाच्या वादीन मारल्यावर दिसताय ह्या. मी त्या वळावर बोट ठेवलं. वेदनेने तिचं अंग थरथरलं. कोणी मारला? बाबल्यान? मी अगदी मूर्खासारखा प्रश्न विचारला होता. वादीने मारल्याचा वळ उठला होता आणि घरात बाबल्याशिवाय दुसरं कुणी नव्हतं, तेव्हा त्यानेच मारलं असणार या सोप्या हिशोबाने मी तो प्रश्न विचारला होता, अगदी निसंकोचपणे. पण आता वाटलं की तो प्रश्न विचारणं किती चुकीचं होतं. त्याचं उत्तर देणं तर अतिशय अवघड. पण तेव्हा मी अगदी सहजपणे विचारून गेलो होतो. ती मात्र या प्रश्नाने गोरीमोरी झाली. मला म्हणाली, तुका कित्याक नसत्या पंचायती, तू खा आणि चलाक लाग बघूया. मी गप्प झालो. मुकाट्यानेच लाडू संपवला. पाणी प्यायलो आणि जाऊ लागलो. तशी तीच आपणहून म्हणाली, चल्लास, उद्या ये हां. आणि मग एकाएकी तिने मला जवळ ओढून घेतलं.
घट्ट धरून ठेवलं आणि मुसमुसून रडायलाच लागले. म्हणाली, मेल्या, तुझी आऊस तुका लहानपणी सोडून गेली. तिच्यापेक्षा माझ्या ओटीत आला असतास. तू कुणाची छाती होती माका नाय नाय ता बोलूची आणि जनावरांनी मारूची देखील. मी हळूच स्वतःला सोडवून घेतलं. मोठी माणसं रडताना पाहिली की मला फार विचित्र वाटायचं. तिच्याकडे एकदा वळून पाहिलं आणि मी घराच्या दिशेने धूम ठोकली. लांबवर वाजंत्र्यांची वाद्य ऐकू येत होती. ताडकन झिंग झिंग. आज मी त्यांच्याबरोबर वर्गणी गोळा करायला गेलो नव्हतो. तो दिवसच मोठा विचित्र होता. कारण आणखीन एक चमत्कारिक गोष्ट त्याच दुपारी माझ्या नजरेला पडायची होती. आमच्या घराची वाट भंडाऱ्याच्या घराच्या पाठच्या बाजूने जात असे. भंडाऱ्याच्या पाठच्या बाजूला टिचभर खळा होता. शेजारी सगळी झुडपं. रस्त्यावरून कोणी गेलं तर खळ्यात चाहूल लागणं कठीण. आधी फार कोणी जातच नसे, कारण ती तशी आडवाटच होती. त्यातून वेळ भर दुपारची. कशाला कोण जाणार होतं त्या उन्हातून. रावळ्याच्या घरातून मी बाहेर पडलो तो पळत पळतच घरी निघालो. अनवाणी पायाला उन्हाचे चटके बसत होते म्हणून पाय टेकले न टेकले असं धावत घर गाठायची घाई करत होतो मी. एवढ्यात झुडपांमधल्या रिकाम्या जागेतून मला 4 पायऱ्या सकलात असलेल्या भंडाऱ्याचा खिळा दिसला आणि तिथे जे दिसलं त्याने मी गारच झालो. भंडाऱ्याच्या खळ्यात एका दोरीच्या बाजेवर कामरुणं घातली होती आणि त्या कामरुणांवर भंडाऱ्याची शांत्या पडली होती. तिला लपटूनच बाबल्या रावळ रेलला होता आणि पुन्हा पुन्हा तिच्या अंगठीला जात होता. ती लाडात येऊन नको नको म्हणत होती आणि अधिकाधिक जवळ जात होती. दोघेही खिदळत होती. मी आजपर्यंत आई बाप्याला असलं काही करताना पाहिलं नव्हतं आणि एकदम माझ्या शरीरावर शहारा उभा राहिला. कानशिलं तापली, पाय लटलटायला लागले. मी औंढा गिळला. वाटलं की दिसतंय ते पाहू नये आणि तरीही ते चोरून पाहताना मला काहीतरी एक वेगळीच गंमत वाटत होती. वाजपी कुठेतरी जवळ आजूबाजूच्या घरात गेले असावेत. त्यांचं वाजवणं अधिकच जोरजोराने ऐकू येऊ लागलं. तड 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 झन झन खण खण. समोर जे काही चाललं होतं त्याला त्या वाद्यांनी एक विलक्षण ताल धरला होता. तड 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 झन खण खण झन आवाज चढत होता. काय भानगड असावी ही, आणि अशी का वागतायत ही एवढी मोठी 2 मोठी माणसं. या वेळेला दुकानावर न बसता बाबल्या रावळ इकडे कुठे? भंडाऱ्याची माणसं कुठे गेली का हे त्यांना माहीतच असेल. छे छे, काहीतरीच काय. हे कसं माहीत असेल? गावात हे कुणाला तरी माहीत असेल का, की फक्त आपल्यालाच? पण हे असं ही माणसं रोज रोज करत असतील. त्यांना लाज वाटत नसेल. मगा तर आपल्याला गोकुळाने जवळ घेतलं तेव्हासुद्धा लाज वाटली. गोकुळा मगा केवढा तो वळ. ह्या बाबल्या रावळाने तिला वाडीने फोडून काढलं होतं आणि इकडे ह्या भंडाऱ्याच्या शांत्याशी हे शी शी. पण हे जसं फक्त आपल्यालाच माहीत आहे तसं ते माराचं ते देखील गावात दुसऱ्या कुणाला माहिती नाही. गाव बाबल्याला देव माणूस म्हणतो. गाव गोकुळाला हडळ जखीन म्हणतो. गाव बाबल्या रावळावर खुश आहे, कारण बाबल्या दरवर्षी होळीला वजनदार जिन्नस देतो. यंदा तर वाडवडिलांपासूनचा मजबूत पेटारा देणार आहे. वाद्य अधिकच जोराने ऐकू येतात. झन झन खण घण. गावात सर्वांना मोठा आवाज कळतो. गुपचूप होणाऱ्या गोष्टी कळतच नाहीत की काय. बाबल्या रावळ्याला कुणी गोकुळाबरोबर भांडताना ऐकलेलं नाही. त्याच्या माराचे, तिच्या रडण्याचे आवाजही कुणी ऐकलेले नाहीत. का नाही ती बोंब ठोकत, का खाते गुपचूप मार. पण सगळ्यांनाच कुठे मोठा आवाज करणं आवडतं. काहीजण काय वाटेल ते झालं तरी गुपचूप राहतात. माझ्यासारख्या
गावाला माहीत नसलेल्या 2 गोष्टी मला माहीत आहेत, मला एकट्याला. पण मी कुठे त्या बोलणार आहे? मी कुठे त्या बोलणार आहे? कारण मला मोठा आवाज करता येत नाही. ढम 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 ढोल घुमू लागतो. आज होळी पेटणार. मुद्दाम वाजंत्री मंडळींना बोलावण्यालाय. ताशा वाजू लागतो. तड 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 तड. सनई बिलकुल मंजूळ न वाजणारी आणि झांजा त्या बाबतीत कुणी एक जण हात शेकवतोच. संध्याकाळपासूनच गावात गडबड माजून राहते. लहान थोस सगळी मंडळी आपापली कामं लवकर आटोपून देवळाच्या दिशेने चालू लागतात. देवळासमोरच्या चौकात दरवर्षी होळी पेटते. चौकाच्या चारी बाजूंना माणसांची ही गर्दी. होळी उंच पेटायला हवी. देवळाच्या कणसाहून उंच. साऱ्या गावात तिचा उजेड पडायला हवा. भटांचे मंत्र म्हणून झाले. शास्त्र संगीत पूजा झाली आणि होळी पेटली. लहान मोठ्यांनी टिपेचे आवाज लावून नारे द्यायला सुरुवात केली. वाद्यांच्या वर ऐकून जायला हवेत अशा ईर्षेने आवाज करण्यात वाद्यांची स्पर्धा सुरू झाली. ज्याला जे काय मिळेल ते तो आणून टाकू लागला. मोडके वासे, तुटकी बाकडं, खुंट, ढलपे. प्रत्येकाची एकच इच्छा, होळी उंच पेटायला हवी. आवाज मोठा हवा. मग काय होईल? मग गंमत येईल. प्रत्येक जण गंमत करायला आतुर झाला होता. घराघरातून कबूल केलेल्या वस्तू येऊन पडत होत्या. सावंताकडून लंगडी घडवणची आली. म्हातोंडकराकडून वाळवी लागलेलं फडताळ आलं. वेंगुर्लेकराकडून झाकण गेलेलं डेस्क आलं. कुणाकडून काय आणि बाबल्या रावळाकडून आला त्याचा तो गावभर गाजलेला प्रचंड पेटारा. तो देखील कुलपासकट. पेटारा भलताच जड. 2 माणसांना भारी होत होता. तरी एका बाजूने खुद्द बाबल्या रावळानेच तो धरला होता. सगळ्यात किमती वस्तू रावळाची होती. गावात आज त्याचा मान होता. रावळही ते ओळखून ऐटीने चालला होता. आज त्याने ठेवणीतले कपडे घातले होते. डोक्याला नवीन जरतारी फेटा होता. आधीच देखणा असलेला रावळ आज नुसता नवरदेवासारखा सजला होता. त्याला पाहून जमलेले लोक हळहळले. म्हणाले, बिचारो, बायले पायी फसलो. पण माणूस देवासारखो. हसान खेळान रडतो. कधी भांडण नाही, गाळी नाही. कसो दिवस काढीत असल त्या झुडताबरोबर. आता आग चांगलीच पेटली होती. प्रत्येक वस्तू होळीत फेकली जाताना शंख होत होता. नवनवीन शिव्या, नवीन बोंबा ऐकणाऱ्यांचे कान तृप्त होत गेले. बाकं गेली, फडताळं गेली. रावळाचा पेटाराही अग्नीत फेकला गेला. लोक खुश होते. देवाच्या नावाने गंमत करत होते. हवा चांगलीच तापत होती. जवळ गेल्यास चटके बसतात म्हणून पोरं लांबूनच हाताला येईल ते फेकत होती. होळी उंच चढत होती. उंच, देवळाच्या कळसापेक्षाही उंच. मला राहावे ना. सगळ्या गावाने गंमत बघायची आणि एकट्या गोकुळानेच काय म्हणून तोंड लपवून राहायचं. ते काही नाही. आपण तिला होळी बघायला घेऊन यायचंच. तिने नाही म्हटलं तर हट्ट करायचा. आपला हट्ट ती पुरवेल. मीच तिच्या पोटी यायला हवा होतो असं तर तिने म्हटलं. मग माझा एवढा हट्ट नक्की पुरवेल. पळत मी रावळाच्या घरी गेलो. घरात अंधार होता. गोकुळा गे गोकुळा, मी हाका मारल्या. पण उत्तर आलं नाही. मी सबंध घरभर फिरलो. गोकुळा घरातच नव्हती. घर राखायला शेजारची एक म्हातारी बसली होती. मी गोकुळा कुठं आहे विचारलं. ती हात उडवून विचित्र हसली आणि एकदम माझ्या छातीत धस्स झालं. भलतंच काहीतरी मनात आलं. अगदी भलतं. मी धावत देवळात परतलो. बाबल्या रावळापाशी गेलो. गोकुळा कुठे आहे त्याला विचारलं. तो देखील चमत्कारिकपणे हसला.
हातातल्या दारूच्या बाटलीचं बूच दाताने तोडून त्याने एक कडकडीत घोट घेतला आणि बाटली दुसऱ्या एकाच्या पुढे केली. दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे अशी ती बाटली फिरत राहिली. पुन्हा पुन्हा बाबल्या रावळाकडे येत राहिली. मी काकुळतेने त्या साऱ्यांना विचारलं, गोकुळा, गोकुळा कुठे? गोकुळाचं काय झालं? गोकुळा कुठे? पण ते सगळे मला चुप बस, गोकुळाचं नाव घेऊ नकोस म्हणून ढकलत राहिले. एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे. वाद्य अधिकच जोराने वाजत राहिली. ढिमटँग झंझन ढिंगटँग ढिटँग ढिमटँग झंझन ढिमटँग ढटँग ढटँग ढटँग. झिंगरेली मंडळी होळीच्या भोवती बेहोश नाचत होती. देवळातला देव पाहत होता. सारा गाव साक्षीला उभा होता. समोर साऱ्या निरुपयोगी उपयोगी सगळ्या सामानाची चिता पेटली होती. उंच उंच पेटली होती. त्या दिवसापासून मला मोठ्या आवाजाची भीती वाटते आणि मोठ्या पेटाऱ्यांची सुद्धा भीती वाटते. पण विचार केला की वाटतं आवाज इतके भयंकर नसतात. केव्हा केव्हा गप्प राहणंही त्याहूनही अधिक भयंकर असतं. गोकुळात त्या दिवसानंतर कुणालाच कधीच दिसले नाही. पण गाव गप्प राहिला. बाबल्या रावळ्याच्या पेटाऱ्याचा विषय जेव्हा निघाला तेव्हा गाव गप्प राहिला. एवढंच बोलून गुन्हेगाराक शासन या जावकच होया, नाहीतर देवाचा कोप जातलो. गुन्हेगार? कोण गुन्हेगार? आणि शासन? कसलं शासन? कसलं शासन?